जी श्रावण महिन्यात भक्ती केली जाते महादेवाची, ही आपल्याला काय चांगलं बेनिफिट देते? श्रावणामध्ये जे काही तुम्ही मंत्र जाप करताय किंवा जे काही पूजा करताय, तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर जप करताय, ह्याची पॉवर 108 टाइम वाढते. मग बेलपत्राचं काय महत्व आहे? जर एखाद्याची मेष रास आहे किंवा एखाद्याची सिंह रास आहे, धनु रास आहे, अग्नितत्वाच्या राशी आहे, तर ह्यांनी महादेवाला जलाभिषेकच करावा. काय बोलतात ना स्त्रिया की मला महादेवासारखाच पती पाहिजे, असं काय होतं महादेवांमध्ये? जेव्हा माता सती होमकुंडात गेली होती का, तर स्वतःच्या नवऱ्याचा अपमान तिला सहन झाला नाही, तेव्हा महादेवांनी त्या सतीला उचलून पूर्ण ब्रह्मांड जाळून टाकायला निघाले होते. जो पती आपल्या स्त्रीसाठी तिच्या पाठीमागे कायम उभा राहतो, असाच नवरा प्रत्येकीला पाहिजे असतो. काय रेमेडी द्याल की त्या व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये त्या रेमेडी जर केल्या, पैशाचा फ्लो आहे त्याच्या आयुष्यात चांगला होईल? शनीची 3 राशी ज्या आपल्या आहेत, कुंभ, मीन आणि मेष, जे सिंह आणि धनु, ह्या 5 राशीच्या जे लोक आहेत, ओके, ह्यांनी एक स्पेसिफिक रेमेडी करायची. ज्यांना काहीही करणं शक्य नाहीये पण अगदी मंदिरात जाणं पॉसिबल आहे, खिशामध्ये ना खडी साखर घेऊन जायची. ज्यांना रिलेशनशिप इश्यूज आहेत, रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे आहेत, त्यांनी जलाभिषेक दर शुक्रवारी करा. ह्याचा फायदा जो आहे तुम्हाला वर्षभर मिळणार आहे. असंही सोमवारला आपण महादेवाचा दिवस मानतो, तर श्रावण सोमवार त्याचं इतकं महत्व काय? ज्या लोकांनी 16 सोमवारचे उपवास केले ना, तर त्यांची मनातली इच्छा कंप्लीट झाली. अतिशय आळशी लोक आहेत पण प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यातनं बाहेर पडायचंय. अशा लोकांनी शंकराचा अभिषेक स्वतःच्या घरामध्ये पंचामृताने करावा. मॅम, श्रावणामध्ये महादेवाची सुचिर्भित पूजा कशी करावी? आपल्या महादेवाला काहीही लागत नाही. इतके भोळे आहेत ते की तुम्ही नुसतं एक बेलाचं पान वाहून आणि नुसतं थंड पाणी वाहून सुद्धा तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता. तर ज्यांना पितृदोष आहे पत्रिकेमध्ये, किंवा ज्यांचा कालसर्प आहे, किंवा आणखीन कुठल्या प्रकारचे केंद्रुम दोष लागलेला आहे, अशा लोकांनी तर या महिन्यामध्ये आवर्जून पूजा करावी. शिवतत्व आपल्यामध्ये आहे आणि ते शिवतत्वाबरोबर जोडण्यासाठी हा श्रावण महिना आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या प्रेक्षकांनी घ्यावा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे अश्विनी पटवर्धन मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते चेतन. येस मित्रांनो, तुम्हाला आपला जो लास्ट पॉडकास्ट होता हनुमानजींवरचा, तो खूप आवडला, ते आम्हाला कळालंच कमेंटवरून. त्यासोबतच मॅम सोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट केले, ज्यामध्ये वास्तू येतं, मॅनिफेस्टेशन येतं, अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण मॅम सोबत पॉडकास्ट केले. आजचा जो आपला टॉपिक आहे तो फार इंटरेस्टिंग आहे, कारण मला नाही वाटत की इंटरनेटवर या टॉपिकवर आजपर्यंत कोणता पॉडकास्ट झालाय. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे श्रावण महिन्यावर. श्रावण महिन्याचं महत्व का इतकं असतं, का श्रावण महिन्यामध्ये केलेली भक्ती, केलेली पूजा ही खूप वर्षानुवर्ष तुम्हाला लागू पडते, या सगळ्या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. आणि त्यासोबतच जे आपले महादेव आहे, जे आपले शिवजी आहे, यांचं काय महत्व आहे, का त्यांची भक्ती केलेला प्रत्येक व्यक्ती हा आयुष्याचं उच्चांक गाठतो, या सगळ्या गोष्टींबद्दल मॅम सोबत आपण चर्चा करणार आहे. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. हर हर महादेव. हर हर महादेव. मॅम, कसं होतं हनुमानजींबद्दल लोकांनी काय तुम्हाला रिस्पॉन्स दिला? फर्स्ट ऑफ ऑल, आपल्या ऑडियन्सनी आपल्याला हनुमानजींच्या पॉडकास्टला इतकं भरभरून प्रेम दिलं, त्याच्यामुळे सगळ्या ऑडियन्सचं थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि बऱ्याच लोकांनी कौतुक केलं, बरेच प्रश्न विचारले आणि माझ्या पद्धतीने मी त्यांचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच लोकांचे व्हॉइस कॉल आले की तुम्ही सांगताय तशी आम्ही हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी आम्हाला खूप फायदा होतोय, असे भरभरून महाराष्ट्राने कौतुक केलेलं आहे आणि भरभरून प्रेम दिलेलं आहे. मला असं वाटतं की जे मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे तुमची, जे तुम्ही तुमच्या भरपूर जे फॅन्स आहे तुमचे त्यांना सांगत असतात की असं मॅनिफेस्ट केलं तर लाईफमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अचीव करता येते, तेच तुम्ही या पॉडकास्टच्या आधी मला बोललात की चेतन, मी हा पॉडकास्ट लोकांना आवडला पाहिजे असं मॅनिफेस्ट करते कधीपासून, आणि ते झालं. मॅम, आता आपण बोलू श्रावणावर. श्रावणाचं खूप महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये. तर काय मॅम श्रावण? श्रावण हा फक्त एक महिना नाहीये. श्रावण हा 30 दिवसाची नाही, जशी मी म्हणते 30 दिवसाची परमेश्वराने त्याच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला दिलेली एक संधी आहे. ओके.
श्रावणामध्ये आपल्याला कॉमनली काय माहिती आहे, एक तर श्रावणी सोमवाराचं व्रत केलं जातं किंवा 16 सोमवाराचं व्रताची सुरुवात श्रावणामध्ये केली जाते, किंवा आपले जे सगळे सण सुरू होतात ते श्रावणापासून सुरू होतात. रक्षाबंधन असू दे, नारळी पौर्णिमा असू दे, किंवा अष्टमी असू दे, या सगळ्या जे सुरुवात जी होते ती श्रावणापासून होते. नागपंचमी असू दे, गणपती बाप्पा तर येतातच, पण हे जे सुरुवात जी आहे या सगळ्यांची ही श्रावणापासून होते. मग श्रावण नक्की म्हणजे काय, तर श्रावण महिना आपण का मी तर म्हणते सेलिब्रेट करतो, आपण का साजरा करतो, तर श्रावणाचं महत्व असं आहे पौराणिक दृष्ट्या की समुद्र मंथन जे परमेश्वरांनी केलं होतं, जे देव आणि राक्षसांमध्ये जे समुद्र मंथन झालं होतं ते हे आज श्रावण महिन्यामध्ये झालं होतं. ओके. आणि मग काय झालं, जेव्हा हे समुद्र मंथन झालं तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे हलाहल विष निघालं. ते हे विष इतकं स्ट्रॉंग होतं किंवा ते इतकं विषारी होतं की त्यांनी सर्व पृथ्वी जी होती ना, ही संपूर्ण ब्रह्मांड हे आगीमध्ये जळायला लागलं. मग महादेवांनी ते विष स्वतःच्या कंठामध्ये धारण केलं आणि नीलकंठ म्हणून त्यांचं नाव झालं. बरोबर आहे. पण आता काय झालं की या श्रावणामध्ये आपण म्हणतो की महादेवाची भक्ती करा आणि महादेवांना आपण जलाभिषेक करतो. तर जेव्हा हे विष महादेवांनी कंठामध्ये धारण केलं तेव्हा त्यांच्याही शरीराची लाही सुरू झाली. आणि ही टाळण्यासाठी परमेश्वराने गंगेला त्यांच्या शिरावर तो गंगाचा जलाभिषेक सुरू केला आणि तिथपासून हे श्रावणामध्ये आपण जलाभिषेकाचा जे महत्व आहे तिथपासून सुरू झालं. ओके. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण श्रावणामध्ये करतो ते म्हणजे जेव्हा माता पार्वतीने महादेवांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी जी तपश्चर्या केली होती, ओके, ती संपूर्ण आली होती आणि तिथे महादेवानी साक्षात पार्वतीला दर्शन देऊन की तू मला पती स्वरूपात वरू शकते, ही तिची तपश्चर्या पूर्ती जी होती ना, ही सुद्धा श्रावणातच झाली होती. ओके. तर अशा ह्या दोन पौराणिक गोष्टी ज्या आहेत त्या या श्रावण महिन्याचं महत्व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणूनच काय होतं की आपण कुठलेही जे 16 सोमवाराचं व्रत जे आहे, जे आपण म्हणतो एक चांगला जीवनसाथी मिळवण्यासाठी एक 16 सोमवाराचं व्रत सगळेजण करतात. म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्या संस्कृतीमध्ये मुलीला पहिलंच हे संस्कार दिले जातात की बाबा रे तू 16 सोमवाराचं व्रत केलं पाहिजे म्हणजे तुला एक महादेवांसारखा पती मिळेल. ओके, त्याची ही सुरुवात ही याच आख्यायिकेपासून होते. बरोबर आहे. समुद्रमंथनची जी कथा आहे मॅम, ते का झालेलं आहे ऍक्च्युली त्यांच्यात, ते म्हणजे दोघांमध्ये जे प्रॉब्लेम झालेले ते समुद्र मंथनातनं जे काही रत्न निघाली किंवा जे काही चांगल्या गोष्टी निघाल्या, जशी लक्ष्मी ही समुद्र मंथनातनच निघालेली आहे. ओके, सगळी जी आपली रत्न आहेत, सो मानव कल्याणासाठी ओके हे समुद्र मंथन केलं गेलं होतं. ह्याच्यातनं काही गोष्टी म्हणजे ज्या आपण पॉवर्स म्हणतो, तर अमृत निघालं, तसं विषयी निघालं. ओके, मग हे प्रत्येकाने चांगलं आणि वाईट हे एकमेकांकडे वाटून घेतलं, पण हे मानव कल्याणासाठी हे समुद्र मंथन झालं होतं. ओके. ओके मॅम, श्रावण महिना जो आहे तर आता असं आहे की काही लोक हे श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी म्हणजे जेव्हा श्रावण महिना नसतो तेव्हाही महादेवाची भक्ती करतात आणि श्रावण महिन्यामध्ये पण भक्ती करतात. तर जी श्रावण महिन्यात भक्ती केली जाते महादेवाची, ही आपल्याला काय चांगलं बेनिफिट देते आणि तिच्यात काय फरक आहे? तसं आपण महादेवाची भक्ती तर पूर्ण वर्षभर करत असतो, बरोबर आहे. मग श्रावणामध्ये वेगळं काय होतं? मग श्रावणामध्ये जे काही तुम्ही मंत्र जाप करताय किंवा जे काही पूजा करताय, तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर जप करताय, ह्याची पॉवर 108 टाइम वाढते. हो. म्हणजे जर तुम्ही तुमची साधना, कुठलीही साधना जर तुम्ही श्रावण महिन्यात सुरू केली, ओके, तर ह्या साधनेचं तुम्हाला फळ जे आहे ना ते 108% जास्त मिळतं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये केली झालेली साधना ही फार महत्वाची मानली जाते.
मग ती नॉर्मल आपण म्हणतो की व्रत असू दे, कुठल्याही प्रकारचे उपवास असू देत, श्रावण महिन्यामध्ये उपवासाचं महत्व आहे, श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज न खाण्याचं महत्व आहे, आपण जलाभिषेकाचं महत्व आहे, तसंच कुठलीही साधना, मग ती अगदी महादेवच नाही तर कुठलीही साधना सुरू करण्याचं महत्व आहे. त्याच पद्धतीने आपण जर म्हणलं तर कुठल्या माळेवर अगदी तांत्रिक साधना सुद्धा जी लोक करतात ना, ती सुद्धा श्रावण महिन्यामध्ये सुरू करतात. ओके. दुसरी आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये काय होतं की श्रावण महिन्याच्या अगोदर आपली आषाढी एकादशी येते, ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. देवशयनी एकादशी म्हणजे काय, तिथे आपले जे जगत पालन करता प्रभू श्री हरी विष्णू आहेत, ओके, ते योग निद्रेत जातात. ओके. जेव्हा ते योग निद्रेमध्ये जातात तेव्हा या पूर्ण ब्रह्मांडाची जी धुरा आहे ती ही महादेवांकडे सुपूर्त करून जातात. त्याच्यामुळे महादेवांकडे सत्ता असते, तेव्हा जर तुम्ही त्यांची भक्ती केलीत तर त्याच्यातनं जे तुम्हाला फळ मिळणार आहे ते 108 टाईम जास्त मिळतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची साधना असू दे, छोटी मोठी जशी काही आहे, तुमच्या राशीप्रमाणे असू दे, तुमच्या आख्यायिकेप्रमाणे असू दे, तुमच्या इच्छेप्रमाणे असू दे, श्रावणात केलेली साधना ही फलीभूत होतेच. नक्की होते ती. हो. तुम्ही याच्यात बोला की श्रावणामध्ये लोक नॉनव्हेज सोडतात. हो. तर मला याचं तुम्ही स्पिरिच्युअल कारण पण सांगा आणि सायंटिफिक कारण पण सांगा. पहिली गोष्ट म्हणजे एक मिथ असं आहे की ज्याला आपण आषाढी अमावस्या, ओके, ज्याला गटारी अमावस्या पण असं बऱ्यापैकी म्हणलं जातं की लोक म्हणतात की त्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे आणि त्या दिवशी लोक दारू आणि नॉनव्हेज वगैरे या सगळ्या गोष्टींचं मिक्स मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात मॅम. सो नाही, बरोबर आहे, ते पहाटे वगैरे होतात. ऍक्च्युली हे चुकीचं आहे. ओके. कारण देवशयनी एकादशी असते, आपण पूर्ण महिना जे असतो ना तिथपासूनच आपल्याला नॉनव्हेज खाणं बंद करायचं असतं. ओके. एक तर महादेवाची कुठल्याही साधनेत तुम्ही जेव्हा जाता, मग ती महादेवाची असू दे किंवा तुमच्या ग्रहांच्या निगडीत असू दे किंवा आणखी कसली असू दे, या साधनेमध्ये तेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला सात्विक बरणं फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा जर तुम्ही नॉनव्हेज, अल्कोहोल, स्मोकिंग अशा जर तामसिक गोष्टी करत असाल तर ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये असते. तेव्हा ह्या साधनेचं जर तुम्हाला फळ घ्यायचं असेल तर या तामसिक गोष्टींपासून तुमची एनर्जी कट झाली पाहिजे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला ही श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नॉनव्हेज खाणं बंद नाही करायचंय, तर त्याच्या अगोदर पासून थोडं बंद करायला पाहिजे, जेणेकरून आपली जी एनर्जी आहे ती आपल्या साधनेमध्ये 200% जाईल. बरोबर आहे. ओके. हे झालं की, आणि महादेवांचं फार सिंपल आहे. महादेवाला बरेचसे लोक म्हणतात अरे त्यांना नॉनव्हेज दिलं जातं, हे ते, असं नाहीये, हे पूर्णपणे चुकीचं आहे. महादेव हे एक सात्विकच दैवत आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नशेशी महादेवांचा कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे जे लोक हे म्हणतात हे चुकीचं गाईड करतात, तर कृपा करून त्यांचं ऐकू नका. बरोबर आहे. ओके. त्यामुळे हे पूर्ण तुम्हाला एक जे काही व्रत म्हणजे काय आहे की कुठल्याही गोष्टीचा डिसिप्लिन आहे. ओके. नॉनव्हेज न खाणं, अल्कोहोल न घेणं, स्मोक न करणं हा एक डिसिप्लिन आहे. ओके. हा डिसिप्लिन पाळल्याने काय होतंय, तुम्ही तुमच्या आत्मीयताला किंवा आत्म्यातल्या देवतेला प्रसन्न करताय. कारण महादेव बाहेर नाहीत, हे आतमध्येच आहे. बरोबर आहे. ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या देवतेला साधना करून साध्य करायचा प्रयत्न करताय तेव्हा तुम्हाला या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. करेक्ट. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, जर याचं सायंटिफिक रिझन बघायला गेलं तर जेव्हा श्रावण असतो तेव्हा खूप पाऊस झालेला असतो, हलका हलका पाऊस चालू असतो, सगळीकडे शेवाळं असतं, सगळीकडे बॅक्टेरिया जे असतात ना हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. तर जेव्हा नॉनव्हेज असू दे किंवा आणखीन कुठल्या गोष्टी, तत्सम गोष्टी असू देत, त्याच्यावर बॅक्टेरिया बनण्याचं जे प्रमाण असतं ना ते खूप हाय असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते न खाल्लेलं बरं. इम्युन सिस्टीम तुमची तशी लो होते, कारण सूर्यप्रकाश कमी असतो, पाऊस जास्त असतो, वातावरण थंड गरम असं चालू असतं. त्याच्यामुळे इट ऍक्च्युअली इम्पॅक्ट्स ऑन टू युअर इम्युन सिस्टीम ऑल्सो. ओके. तुमची इम्युनिटी लो झालेली असते. मग यावेळी तुम्ही आजारी पडू नये आणि या साधनेमध्ये तुमचा खंड पडू नये म्हणून तुम्हाला एक आयुर्वेदाने दिलेलं ही गोष्ट आहे की हे आयुर्वेदामध्ये आहे. ओके. की या महिन्यामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर बेटर होतं. तुम्ही बघाल याच महिन्यामध्ये
ते मारवाडी लोकांचं पर्युषण असतं, त्यांचेही उपवास असतात. हो हो. ओके. याच महिन्यामध्ये मला वाटतं की ते रमजानचे पण हे रोजे सुरू होतात बहुतेक. आय हॅव नो आयडिया, पण मला वाटतं साधारणतः याच पिरियड मध्ये होतात, थोडेफार पुढे मागे याच पिरियड मध्ये होतात. तर हे आयुर्वेदाने दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करा. ओके, कमी बाहेरचं खा. ओके, कमी खा, जेणेकरून तुमची इम्युन सिस्टीम चांगली राहील आणि तुमची हेल्थ चांगली राहील. तर सायंटिफिक रिझन हे आहे की बॅक्टेरिया जेवढे अवॉइड करा, घरचं गरम गरम खा, बाहेरचं गार आणून खाऊ नका, तळलेलं जास्त खाऊ नका, उपवास करा. आपण जास्तीत जास्त व्रतवैकल्य ही श्रावण महिन्यामध्ये केली जाते. श्रावण सोमवार वगैरे हो, सगळे श्रावणी सोमवार असतो, श्रावणी शुक्रवार पण मानला जातो. तर हे व्रतवैकल्य केल्याने काय होतं, तो तुम्ही तुमच्या शरीराला एका पद्धतीने डिटॉक्स करताय. ओके ओके, जेणेकरून तुम्ही तुमची इम्युनिटी वरती ठेवताय. बरोबर आहे. म्हणून या पद्धतीने जर सायंटिफिक आणि जर आपण आयुर्वेदिक जर लॉजिक लावायला गेलो तर हे लॉजिक बरोबर लागतं. मॅम, बेलपत्राचं काय महत्व आहे श्रावणात? बेलपत्र, ओके, जेव्हा आपण आता हलाहलचा आपण विषय घेतला होता की जेव्हा हलाहल प्रभू महादेवाने कंठामध्ये धारण केलं तर तेव्हा त्यांच्या शरीराची जी आग आणि लाही होत होती, तर बेलपत्रामध्ये अशी एक मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. ओके, जी तुमच्या डोक्यावर ठेवल्यावर किंवा जी धारण केल्याने तुमच्या शरीरातला जो अग्नी आहे तो शांत होतो. ओके, म्हणून ते महादेवाला बेलपत्र वाहण्याचं नियम आहे. करेक्ट. की बेलपत्र का व्हावं, म्हणून तेव्हा. त्याच्यानंतर नुसतंच बेलपत्र नाही, पाणी आहे, दूध आहे. दूध पण थंड असतं. दुधाचा अभिषेक केला जातो, दुधाचा अभिषेक केला जातो, मधाचा अभिषेक केला जातो, साखरेने अभिषेक केला जातो, फळांचे विविध रस आहेत त्यांनी अभिषेक केला जातो. याचं कारण म्हणजे जे ते विष पिलं होतं महादेवांनी, तर ते शांत होण्यासाठी त्यांचा निळकंठ जो झालेला, त्यासाठी म्हणून आपण हे करतो. येस. ओके. आणि आता हे जसे आपण अभिषेक करत जातो, तर एक अभिषेक करणं हा एक की बाबा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण अभिषेक करतोय. बरोबर. तसंच आपण ज्या राशीमध्ये आहोत, ओके, जर एखाद्याची मेष रास आहे किंवा एखाद्याची सिंह रास आहे, धनु रास आहे, अग्नितत्वाच्या राशी आहेत, तर ह्यांनी महादेवाला पाण्यानेच जलाभिषेकच करावा. ओके, म्हणजे हे राशीप्रमाणे पण दिलेलं आहे. बरोबर. ओके, पृथ्वी तत्वाची ज्याची रास आहे त्यांनी धान्याने अभिषेक करावा. ओके, वायू तत्वाची जी रास आहे त्यांनी मधाने किंवा साखर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. महादेवाला बत्तासाचा नैवेद्य दाखवला जातो. करेक्ट. ओके, मग तो कोणी द्यायचा? ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू, आता इथे राहू आणि श्रावण महिना ह्याचं फार मोठं महत्व आहे. कसं मॅम? कारण जेव्हा आपण राहू जो आहे, ओके, तो महादेवांना आपला गुरु मानतो. ओके, जर त्याच्यामध्ये जो जनरली ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू द्वितीय स्थानी आहे, राहू चतुर्थ स्थानी आहे, राहू अष्टम स्थानी आहे किंवा राहू नवम स्थानी आहे, राहू 12व्या स्थानी आहे, तर ही जी अवघड जागा ज्या आहेत राहूच्या, अगदी प्रथम स्थानी सुद्धा, तर या लोकांना महादेवाची भक्ती आम्ही करायला सांगतो. तर अशा लोकांनी जर त्यांचा राहूची दशा चालू आहे, राहू बिघडलेला आहे, ज्यांना आता बिघडलेला राहू कसा समजायचा, की ज्या लोकांना कॉन्स्टंट कन्फ्युजन असतं, डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येतात, रिलेशनशिप इश्यूज आहेत, पैसे आलेत पण टिकत नाहीत. वास्तूमध्ये आपण कसं बघायचं की राहू खराब आहे, तर ज्यांच्या घरामध्ये पाणी लिकेज होत आहे, भिंतीवरती लिकेजेस आहेत, भिंतीमध्ये म्हणजे आजूबाजूला कुठेही पाण्याचा सोर्स नाहीये, तरी सुद्धा तुमच्याकडे तिथे लिकेज दिसतंय. ओके, मग ह्याचा अर्थ काय आहे? राहू खराब होतोय तुमचा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कॉन्स्टंट पाण्याचे नळ टपकतायत, चंद्र खराब होतोय. चंद्र म्हणजे तुमचं मन, चंद्र म्हणजे तुमचा पैसा. ओके, म्हणजे एखाद्याकडे जर पत्रिका नसेल तर तुम्ही असं ऑब्झर्व करा की आपल्या घरामध्ये आणि आपल्या आजूबाजूची लोक आपल्याशी कशी वागतायत. बरोबर. त्यांनी कळेल तुम्हाला तुमचा चंद्र खराब आहे का तुमचा राहू खराब आहे. तर अशा लोकांसाठी श्रावण महिना ही फार मोठी संधी आहे, हा बिघडलेला राहू, हा बिघडलेला चंद्र ठीक करण्यासाठी.
ओके. मग ह्या लोकांना वेगवेगळ्या साधना जर केलं, अगदी म्हणजे चॅन्टिंग असू दे, महादेवाला ऍक्च्युली काय व्हायचं आहे, कुठलं फूल व्हायचंय, कुठलं अत्तर द्यायचंय, कुठली पूजा करायची आहे, कधी करायची आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं ना, तर ते तुम्हाला पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये ह्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. बरोबर आहे. म्हणजे पैसा टिकत नाहीये तर पैसा टिकायला लागतो. ज्यांच्या घरी ऑलरेडी रिलेशनशिप इश्यूज आहेत, अगदी टोकापर्यंत गेलेले आहेत, तर अशा ठिकाणी ना खूप रिलीफ मिळतो. हो. एक डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ती गोष्टी क्लिअर होतात. काही वेळा इतकं कन्फ्युजन असतं चेतन, की माझे एक क्लायंट आहेत, गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम होते. ओके, चांगला चालणारा बिझनेस होता रेस्टॉरंटचा, तो चालत नव्हता. फायनान्शियल इश्यूज, त्यांनी जिथे जिथे पैसे इन्व्हेस्ट केले होते ते अडकलेले होते. वाईफ बरोबर खटपट चालू होती. आणि जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मी पत्रिका बघितली. एक तर राहू द्वितीय स्थानी होता. ओके, राहू द्वितीय म्हणजे तुमचा केतू अष्टम स्थानी आला. बरं, त्या राहू बरोबर अंगारक दोष घेऊन मंगळ तिथे बसलेले, प्लस अशाच वेळी त्यांना 8वा शनी होता. ओके, कंटक शनी ज्याला तो खूप डेंजर असतो का मॅम? कंटक शनी भयानक असतो ऍक्च्युली. म्हणजे ऑडियन्सनी अजिबात घाबरून जाऊ नका, उपाय सगळ्या गोष्टीला असतात. पण जसे आपण म्हणतो की म्हणजे माझा असा इतके वर्षांचा जो अनुभव आहे की 7.5मध्ये तुम्हाला जे 7.5 वर्षांमध्ये प्रॉब्लेम येतात, ते जर तुमचा शनी चतुर्थ किंवा शनी 8वा असेल तर ते तुम्हाला 2.5 वर्षात येतात. सो नाव यू कॅन अंडरस्टँड द इंटेन्सिटी काय असू शकते त्या प्रॉब्लेम्सची. ओके, तर अशा वेळी श्रावण महिन्यामध्ये केली गेलेली शिवभक्ती किंवा शिव महिमा, जे स्तोत्र वाचू शकता, चॅन्टिंग, रेग्युलर केले गेलेल्या रेमेडीज, ह्या खूप तुम्हाला रिलीफ देतात. ओके, तर जेव्हा मी या क्लायंटची पत्रिका इव्हॅल्युएट केली आणि त्यांना कस्टमाइज त्यांना रेमेडीज दिल्या की कुठला अभिषेक करायचा आहे. ओके, बऱ्याचशा रेमेडीज आपण कस्टमाइज देतो प्रत्येकाच्या हॉरोस्कोप प्रमाणे, आणि यू विल नॉट बिलीव्ह, त्यांना दुसऱ्या सोमवारानंतरच लगेच त्यांना बेनिफिट दिसायला लागले. म्हणजे इतकं छान त्यांना रिझल्ट आला आणि त्यांचे पैसे सुटायला लागले. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये जे इश्यूज होते ते हळूहळू, त्यांना जो राग येत होता, रिॲक्शन्स होत होत्या, ऍक्शन्स होत होत्या, त्याच्यामध्ये त्यांना खूप फरक पडला की ते थोडं शांततेने गोष्टी घेत होत्या, थोड्या समजून घेत होत्या. त्याच पद्धतीने क्लॅरिटी त्यांना ज्या गोष्टींची हवी होती ती मिळत होती. बिझनेसमध्ये त्यांचे अडकलेले जे पैसे होते ते यायला सुरू झाले होते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या श्रावण महिन्यामध्ये जी तुम्ही साधना करता ना, त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. मॅम, आता आपली जी ऑडियन्स बघते तर प्रत्येकाला लाईफमध्ये पैसा हवा असतो. कुणी काहीच नसेल कमवत तर त्याला काहीतरी हवाय, आणि जो खूप कमवतोय त्याला अजून खूप हवाय. तर मग तुम्ही काय सांगाल, जर रेमेडी द्यायच्या झाल्या तर तुम्ही काय रेमेडी द्याल की त्या व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये त्या रेमेडी जर केल्या तर पैशाचा फ्लो आहे त्याच्या आयुष्यात चांगला होईल? आता आपण पैशाच्या साठी जसं सगळ्यांनाच पैशांचा इश्यू आहे. आता बाकीचं जगातलं वातावरण फार वेगळ्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामध्ये मला चेतन इथे ज्या आपल्या 5 राशी नमूद कराव्याशा वाटतात, ज्या आता सगळ्यात जास्त ट्रबल्ड आहेत. ओके, ज्यांना आता सगळ्यात जास्त त्रास होतोय ते म्हणजे ज्यांना शनीची 3 राशी ज्या आपल्या आहेत, कुंभ, मीन आणि मेष, ह्या 3 राशी, आणि ज्यांना 4था आणि 8वा शनी, कंटक शनी चालू आहे, ती म्हणजे सिंह आणि धनु, ह्या 5 राशीच्या जे लोक आहेत. ओके, ह्यांनी एक स्पेसिफिक रेमेडी करायची. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी दर सोमवारी जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जाऊन अभिषेक करणार आहात, ओके, तर पहिली गोष्ट, एक तर घरातनं पाणी घेऊन जायचंय, स्वतःच्या घरातनं पाणी घेऊन जायचंय, कारण ती मून एनर्जी, चंद्राची एनर्जी आहे, ती आपल्या घरातनं घेऊन जायचंय. दुसरी गोष्ट, प्रयत्न करा की तुम्ही जे पाणी घेऊन जाल तिथे तांब्याचा लोटा वापराल. ओके, त्या तांब्याच्या लोट्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालायचेत. काळे तीळ. ओके, हे फक्त ज्यांना शनीची 7.5 आणि ज्यांना शनीची 2.5 किंवा पनोती चालू आहे, ओके, ह्या लोकांसाठी. ह्या ज्या 5 राशी आहेत त्यांनी काय करायचंय,
घरातना तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचंय. ओके, त्याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आणि हा जलाभिषेक शनिवारी करायचा आहे. शनिवारी करायचा. श्रावण महिना सुरू झाला, श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी हा जलाभिषेक तुम्ही करायचा. तर ह्याच्यामुळे तुम्हाला शनीमुळे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा शनीमुळे जी तीव्रता तुमच्या आयुष्यात आता चालू आहे त्याच्यामध्ये रिलीफ मिळणार आहे. आणि तुमचे अडकलेले पैसे, ज्यांचं प्रमोशन होत नाहीये, पैसे अडकलेले आहेत किंवा ज्यांचं लोन पास होत नाहीये, पैशाच्या रिलेटेड काहीही इश्यू या 5 राशींना जर असेल तर त्यांनी ही रेमेडी करायला हरकत नाहीये. परफेक्ट, उत्तम रेमेडी आहे, करून बघा. अगदी ट्राईड आणि टेस्टेड आहे, काम करते 100%. अगदी बरोबर आहे. मॅम, या लोकांची जर कुंडली तुम्ही पाहिली तर मग यांना काही वेगळ्याही रेमेडीज तुम्ही देऊ शकतात का? कारण हे जनरलाइज झालं, म्हणजे ज्यांना 7.5 आहे, शनी त्रास देतोय ज्या लोकांना त्यांच्यासाठी झालं. पण यांच्या कुंडलीत जर समजा शनी वेगळ्या स्थानावर असेल तर मग तुम्ही यांना वेगळी पण रेमेडी देऊ शकता का? कस्टमाइज रेमेडीज असतात, कारण त्यांचे बाकीचे जे ग्रह आहेत ते पण आपल्याला त्यांचं बलाबल बघावं लागतं. गुरुची पोझिशन काय आहे, शनीची पोझिशन काय आहे, शनी नुसतं बघतोय का आणखी कुठल्या ग्रहाकडे बघतोय, मग तो ग्रह किती अफेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणायचं झालं की कुणाचं तरी शनीची दृष्टी जी आहे ती बुधावर असेल, तर मग आपण तिथे रेमेडीमध्ये काय देणार की जसं आपण या लोट्यामध्ये आपण तांब्यामध्ये काळे तीळ घालायला सांगितले, त्याच्याच बरोबर आपण काय त्यांना सांगणार की सोमवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्ही हिरवे मूग घेऊन जा. हिरव्या मुगाने, बरोबर, जे हिरवे भिजवलेले मूग रात्री भिजवायचे आणि सकाळी ते स्वच्छ धुवून मंदिरात जाताना घेऊन जायचे. अशा मुगाचा सुद्धा अभिषेक करायचा आणि मग तुम्ही त्याच्यावर जलाभिषेक करायचा. अशी पण त्यांना ही कस्टमाइज रेमेडी झाली की तुमची जे पत्रिकेप्रमाणे तुमचे ग्रह तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतायत, की तुम्हाला काय बेनिफिट होतोय. जसं आपण या 5 राशींबद्दल बोललो, तर आता वृषभ राशी असू दे, मिथुन राशी असू दे किंवा आपली कर्क राशी असू दे, ह्या राशींचं जे आहेत, ह्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर तुम्ही सिंपल उसाचा रस, उसाचा रस घेऊन जा. आणि कारण उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे. आणि हा कधी करायचा आहे, तर हा तुम्हाला शुक्रवारी करायचा. का मॅम असं? कारण वृषभ राशी शुक्राची आहे. ज्यांना रिलेशनशिप इश्यूज येत आहेत, मनी तर झालं, ज्यांना रिलेशनशिप दुसरा महत्वाचा इश्यू येतो म्हणजे रिलेशनशिप इश्यूज आहेत. ज्यांना रिलेशनशिप इश्यूज आहेत, ज्यांचे रिलेशनशिप म्हणजे फक्त हस्बंड वाईफ नाहीयेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीये, तर आई वडिलांबद्दल बरोबर सुद्धा तुमचे नातेवाईकांबरोबर तुमचे संबंध ठीक नाहीयेत, अशा लोकांनी उसाच्या रसाने अभिषेक करावा. त्यांनी खूप त्यांना बेनिफिट मिळेल, खूप शांतता घरामध्ये असेल. आता स्टुडंट्स, जे स्टुडंट्स आपल्याला बघताय, जे जेनझी बघताय, ज्यांना उपास करणं शक्य नाहीये, ज्यांना काहीही करणं शक्य नाहीये, पण अगदी मंदिरात जाणं पॉसिबल आहे, मग अशा लोकांनी काय करायचं माहितीये का, खिशामध्ये ना खडी साखर घेऊन जायची मंदिरात जाताना. खडी साखर घेऊन जायची. आणि आता काही लोक मला असंही फोन करून म्हणतात, मॅडम आम्ही जर मंदिरातलं जर पाणी घेतलं तर, म्हणजे आम्हाला घरातनं पाणी पण घेऊन जायचं नाहीये, तांब्याचा लोटा पण घेऊन जायचं नाहीये आणि काहीच घेऊन जायचं नाहीये, मग आम्ही काय करूया? काही नाही, मंदिरातलं सुद्धा जर पाणी घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमच्या खिशात असलेली खडी साखर मात्र तेवढं तर घेऊन जावं लागेल. ती खडी साखर त्या पाण्यामध्ये घालायची आहे, थोडंसं ते मिक्स करायचंय आणि ते खडी साखरेचं पाण्याने किंवा त्या जलाभिषेकाने तुम्ही महादेवाचा जलाभिषेक करायचा आहे. इतकं सोपं करायचं स्टुडंटसाठी. हे परफेक्ट आहे स्टुडंटसाठी, ज्यांना जे आत्ता ऍक्च्युली नीटची परीक्षा झाली, रिझल्ट लागलेला आहे, पण जी लोक पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, कारण आपण म्हणतो पुढच्या वर्षीची आत्तापासून सुरुवात होते, किंवा जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा ही रेमेडी करायला हरकत नाहीये, बिनधास्त करा. एक रेमेडी मला सांगायची आहे, जी आहे बिघडलेला मंगळ. ज्या लोकांना खूप राग येतो, ज्यांना खूप ओव्हर इमोशनल आपण म्हणतो, ज्यांना टची म्हणतो, टची म्हणजे त्यांचा
चंद्र खराब नाहीये, हा. मंगळ खराब आहे. हा. जे खूप भांडणं करतात किंवा ज्यांना अजिबातच कॉन्फिडन्स नाहीये, ॲरोगंट. ॲरोगन्स म्हणजे बिघडलेला Okay. गुरु ऍक्च्युली, ओके. नॉट मंगळ. बिघडलेला मंगळ म्हणजे काय माहितीये का चेतन, ज्या लोकांना खूप अति राग येतो, जी लोक रोड रेज मध्ये येतात की कुणी काय बोललं की लगेच गाडीतनं उतरा, भांडणं द्या, ज्यांच्या मुखातनं लगेच वाईट शब्द निघतात, हा. बिघडलेला मंगळ बरोबर. आणि बिघडलेला राहू. हम्म. तर अशा लोकांनी काय करायचं माहितीये का, फार सोपं आहे ते. म्हणजे जेव्हा ते शिवालयात जाऊन जलाभिषेक करणार ना, त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी हळद मिक्स करायची. ओके. ओके, हळद मिक्स करायची आणि त्यांनी जलाभिषेक करायचा आहे. ओके. हळद म्हणजे काय, तो गुरुतत्व. बरोबर. गुरुतत्व म्हणजे काय, गायडन्स. हम्म. ओके, अशा लोकांना कोणीतरी गुरु लागतो मार्ग दाखवण्यासाठी, एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी. हम्म. ओके, तर जलाभिषेकाचंच किती महत्व आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींनी आपण करतोय. बरोबर. आता जर ह्या लोकांनी असा जलाभिषेक 4ही सोमवार केले, ज्यांचा मंगळ खराब आहे त्यांनी 4ही मंगळवार केले, ज्यांना रिलेशनशिप इश्यूज आहेत, रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे आहेत, त्यांनी जलाभिषेक दर शुक्रवारी करा. ओके, ह्याचा फायदा जो आहे तुम्हाला वर्षभर मिळणार आहे. बरोबर आहे. ह्याचा असं नाही की तुम्ही हे व्रत केलं, 4 सोमवार केले, 4 शुक्रवार केले, 4 मंगळवार केले की त्याचं तिथे तितकाच तुम्हाला रिलीफ नाही. तुम्ही जे काही एफर्ट, तुम्ही जे काही प्रयत्न या महिन्यामध्ये करणार आहात, तर या प्रयत्नांचं फळ तुम्हाला पूर्ण वर्षभर मिळत राहणार आहे. म्हणून तुम्ही श्रावणातली साधना ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. मॅम, श्रावण सोमवारच्या मागे काय स्टोरी आहे? कारण असंही सोमवारला आपण महादेवाचा दिवस मानतो, तर श्रावण सोमवार का म्हटलं, म्हणजे त्याचं इतकं महत्व काय? महादेवाची भक्ती करायची म्हणून ती सोमवारी केली जाते. ओके, आणि श्रावणामध्ये काही नाही करून ते एक तरी दिवस महत्वाचा आहे म्हणून ते श्रावणी सोमवार आपण केले जातो. प्लस त्या श्रावणी सोमवारामध्ये पण आपल्याला जे देवाला वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांचा अभिषेक करायला जे सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे तीळ असू देत, गहू असू देत, मूग असू देत, जर तुम्ही कॅलेंडरवर बघितलं तर तुम्हाला दिसतं की शिवमुठ मूग, शिवमुठ तीळ, ह्या सगळ्याचं जे महत्व आहे की ऍटलिस्ट त्या दिवशी तरी तुम्ही महादेवाला सरेंडर व्हावं, इतकंच त्याचं महत्व आहे. पण माझं पर्सनली असं मत आहे की श्रावणातला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. म्हणजे जे लोक 16 सोमवाराचं व्रत सुरू करतात, मला त्याच्याबद्दल पण विचारायचं आहे की मॅम, 16 सोमवारांचा व्रत इतका का मानला जातो? असं म्हटलं जातं की जी स्त्री 16 सोमवारांचा व्रत पूर्ण करते, पूर्ण सगळ्या व्यवस्थित हँडल करून, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यामागे काय स्टोरी आहे? कसं आहे, 16 सोमवाराचं व्रत करायची हे जी संकल्पना आली कुठून, तर जेव्हा माता पार्वतीने महादेवाला पती रूपामध्ये मिळवण्याचा जेव्हा संकल्प घेतला, तेव्हा त्यांनी ती तपश्चर्या सुरू केली. बरोबर. ओके, आणि जेव्हा त्यांनी ती अतिशय कडक तपश्चर्या केली होती, तर सर्वसामान्यासाठी ओके महादेवांसारखे सदृश्य पती मिळावा म्हणून 16 सोमवाराचं व्रत केलं जातं. आणि या 16 सोमवाराच्या व्रताची जी सुरुवात आहे ती श्रावणातल्या पहिल्या सोमवारापासून केली जाते. ओके, आता याचं काय आहे माहितीये का, बरेच लोक मला म्हणतात आम्ही केलं होतं पण आम्हाला तसा काही नवरा मिळाला नाही. ओके, बरेच लोक असं म्हणतील. तर त्याची एक पद्धत आहे. ओके, कुठलंही व्रत करताना ना, व्रत करायची एक पद्धत आहे. मुळातच व्रत करताना तुम्ही सात्विक मन, नुसतं सात्विक देह म्हणजे सुचिरभूत आंघोळ करून तुम्ही शांत मनाने ते व्रत करायचं आहेच आहे. पण तुम्ही अन्न खाताय, ओके, आपल्यामध्ये आत्ता काय झालंय माहितीये का, व्रत करायचं म्हणजे खूप खायचं. ओके, व्रताचं खायचं की अरे साबुदाणा खातोय, हे खातोय, नाही. व्रत म्हणजे नक्की काय की जेव्हा आपण बेसिकली ज्याला खरंच 16 सोमवाराचं व्रत करायचं आणि खरंच त्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल ना, तर तुम्ही एकदम शिस्तीत विथ डिसिप्लिन केलं पाहिजे. ओके,
म्हणजे काय करायचंय, तर त्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता. ज्यांना अगदीच भूक मानवत कंट्रोल नाही, नाही होत. ओके, अगदीच ज्यांना भूक कंट्रोल होत नाही, पण शक्यतो तुम्ही जर निरंकार केलात त्या दिवशी उपास, तो खूप लागू पडतो. तो खूप लागू पडतो. आता ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे माहितीये का? कुठलंही व्रत करताना ही जर्नी जी आहे त्या व्रताची, त्या दिवसाची, त्या क्षणाची, ही बाहेरून आतमध्ये आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागते आणि जेव्हा तुम्हाला तो तुमच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो आणि तुम्हाला भूक लागते, तुम्ही काय म्हणताय, नाही मी आज हे व्रत घेतले, आज मी हा डिसिप्लिन घेतलाय, आज मी हा पण घेतलाय, की आज मी माझा संकल्प घेतलाय की इच्छित वर किंवा इच्छित गोष्ट पूर्ण होण्यासाठी आज मी महादेवाला अर्पण, आज हा अग्नी जो आहे, हा जो अग्नी आहे माझ्यातला, आज जो माझा आत्मा, ओके, हा अग्नी मी माझ्या महादेवाला समर्पित करते. बरोबर, हे समर्पण झालं. आणि यावेळी जर तुम्ही चॅन्टिंग केलं, ओके, मंत्र जाप केला, ब्युटिफुल रिझल्ट, ब्युटिफुल. म्हणजे श्रावणी सोमवार जेव्हा तुम्ही करताय किंवा तुम्ही 16 सोमवार जेव्हा करताय, तेव्हा संकल्प घेणं फार महत्वाचं आहे. ओके, तो संकल्प पाळणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना 16 सोमवाराचं, हे ट्रान्सफॉर्मेशन बाहेरून आतमध्ये जाण्याची जर्नी आहे. हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलं जातं की हिनं 16 सोमवाराचं व्रत केलंय, 16 सोमवाराचं उद्यापन केलं जातं, मोठ्या प्रकारात केलं जातं. म्हणजे त्याचंही अवडंबर मी बघितलेलं आहे की लोक फार मोठ्या पद्धतीने 16 सोमवाराचं उद्यापन करतात, लोकांना बोलवतात. आणि अगदी तुम्ही तसं नाही केलं ना, अगदी साध्या पद्धतीने तुम्ही त्याचं उद्यापन केलात, आपल्या इच्छित जेव्हा हे 16 सोमवार पूर्ण झाले आणि आपल्या कपॅसिटी प्रमाणे, ओके, तुम्ही घरातना नैवेद्य करून सुद्धा नुसतं मंदिरात जाऊन तुम्ही तुमच्या महादेवाला सांगितलं, बाबा रे आज माझे 16 सोमवाराचं व्रत पूर्ण होतंय आणि माझं इच्छित मला साध्य होऊ दे. हे नुसतं तुम्ही 2 हस्त आणि 1 मस्तक, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या महादेवाला, भोले बाबाला काही लागत नाही, काही लागत नाही. अगदी घरातना थोडासा शिरा करून नेला, तुमचं उद्यापन व्यवस्थित झालंय, तोच प्रसाद म्हणून 10 लोकांना तिथल्या मंदिरातला वाटला, खूप झालं. पण हे करतानाची जी पवित्रता आहे आपल्या आत्म्याची, ही मॅटर करते. हे खूप मॅटर करतं. लोकांना दाखवायचंय म्हणून करू नका, स्वतःसाठी करा. बरोबर आहे. यु नो, सो थोडस मंत्रांवर पण आपण ह्याच्यामध्ये बोलूया. म्हणजे तुम्ही सांगितलं की चांगला वर मिळण्यासाठी 16 सोमवार केलं जातं. मी असंही पाहिलं मॅम, म्हणजे आजूबाजूला, की ज्या ज्या लोकांनी 16 सोमवारचे उपवास केले ना, तर त्यांची मनातली इच्छा कम्प्लीट झाली. मग ती म्हणजे लग्न तर आहेच, बट बाकीही कोणती अचिव्हमेंट राहू द्या, सक्सेस राहू द्या लाईफमध्ये, तेही कम्प्लीट झालंय. अगदी बरोबर, योग्य बोललास. आता याच्यामध्ये आपण जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा एक विषय आला होता की स्त्रियांसाठी सगळी व्रत वैकल्य काय आहेत, पुरुषांनी काय करायचं, पुरुषांनी नको करायला का व्रत. सो व्रत कुणीही करू शकतो. ओके, 16 सोमवार फक्त पार्वतीने केलं होतं म्हणून इच्छित वर मिळण्यासाठी, म्हणून त्याचं इतकं महत्व बरोबर आहे. पण जसं मी आधी पण सांगितलं की श्रावणामध्ये कोणीही, ओके, मग ती मटेरियलिस्टिक गोष्ट असू दे, मग तो तुमचा पैसा असू दे, रिलेशनशिप असू दे, मोक्ष असू दे, करिअरमध्ये तुम्हाला संधी असू दे, किंवा तुमच्या अपेक्षित कॉलेजमध्ये ऍडमिशन असू दे, कुठल्याही गोष्टीचा संकल्प करून साधना करता येते. ओके, फक्त संकल्प म्हणजे काय, संकल्प म्हणजे डिसिप्लिन. ओके, कुठल्याही गोष्टीचा संकल्प घेऊन तुम्ही ती साधना योग्यरित्या करू शकता आणि त्याचं फळ 200% मिळतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात. ओके, प्रॉब्लेम काय होतो माहितीये का चेतन, हल्लीच्या ज्या जनरेशनचं मी बघितलंय ना, कुणालाही जर मी सांगितलं ना की नॉनव्हेज बंद करा, तर हा फार मोठा प्रॉब्लेम झालाय लोकांना. बरेच लोक मला म्हणतात, मॅडम आम्ही ट्रॅव्हल करत असतो, बाहेर काही मिळत नाहीये, ओके, मग आम्हाला चॉईसच नसतो, मग आम्ही काय करणार, मग आम्ही कसं करायचं, असं नाहीये. ओके, आत्म्याची पवित्रता ही खूप महत्वाची आहे. बरोबर आहे, ही तितकीच महत्वाची आहे. त्याच्यामुळे कुठलीही साधना असू दे, चॅन्टिंग करू द्या,
ओके, अगदी ओम नमः शिवाय हा तुम्ही पंचाक्षरी, मंत्रांबद्दल बोलत हा, होता. yes. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र असू द्या किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र असू द्या. ज्या लोकांना कॉन्स्टंट भीती वाटते, ओके, आता जसं आपण ह्या 5 राशींचा उल्लेख केला, हो, 7.5 वाल्या. हा 7.5 वाल्या ज्या आपल्या 5 राशी आहेत, कुंभ, मीन, मेष आणि सिंह आणि धनु, ह्या 5 राशींना सध्या त्यांना एक अनामिक भीती वाटतेय. ओके. कुठल्याही पद्धतीचं, म्हणजे कुणाला पैसे जाण्याची भीती वाटते, कुणाला रिलेशनशिप इश्यूची भीती वाटते, कुणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज येतात त्याची भीती वाटते. ह्या ज्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या ज्या भीतींवर जर त्यांना त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर ते अशा लोकांनी महामृत्युंजय मंत्र जपावा श्रावणामध्ये. ओके. त्यांना खूप रिलीफ मिळेल. आणि त्यांनी या श्रावणात जपलेला जो मंत्र आहे तो त्यांना अख्खं वर्षभर कामात येईल. हो, अगदी अगदी. आणि मी खरं सांगू, एक माळ जरी तुम्ही जपलीत 108 तर ती मल्टीपोल्ड टाइम काम करणार आहे. म्हणजे 108 मल्टिप्लाइड बाय 108, यु नो, तर तुम्हाला त्या एका माळेचं 11 माळे इतकं तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. बरोबर. जी 11 माळ जपल्याचा जो तुम्हाला फायदा होणार आहे तो ती एक माळ जपून तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. सो मंत्र जपाचं तितकं महत्वाचं आहे. ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र जो आहे. बरोबर. श्री शिवाय नमस्तुभ्यम पण एक मंत्र आहे मॅम, तोही लोक जप करतात. हो 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 हो. कुठलाही मंत्र, अगदी तुम्ही, हे तर आपण महादेवाचे मंत्र बोलतोय, अगदी तुम्ही देवी साधना करा. कारण काही शाक्त परिवारातले पण आपले लोक आहेत, ओके, शैव परंपरेतले लोकांना तर माहितच आहे, पण काही शाक्त परंपरेतले लोक आहेत, ते सुद्धा आता गुप्त नवरात्री चालू आहे आज आपण बोलतोय, तर त्या लोकांनीही जर त्यांची देवीची साधना आहे ती जर श्रावण महिन्यामध्ये सुरू केली तर त्याचाही बेनिफिट तितकाच मल्टीफोल्ड मिळणारच आहे. हो, असं नाही की फक्त की महादेवाची साधना करावी. करेक्ट. ओके, अगदी गुरुची साधना असेल, कुठलाही मंत्र जाप हा श्रावणामध्ये केला तर त्याचा फळ तुम्हाला पूर्ण वर्ष मिळत राहतं. बरोबर आहे. मग आपण आणखी आता ज्यांचा बघ, काही लोकांची राहूची महादशा चालू आहे, काहींची शनीची महादशा चालू आहे, अशा लोकांनी घरी रुद्राभिषेक करून घ्यावा श्रावणामध्ये. ओके. आपण काय करतो, सत्यनारायणची पूजा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सत्यनारायणची पूजा केली जाते, पण अशा लोकांनी जर रुद्राभिषेक घरी केला तर याचा खूप मोठा फायदा होतो. अगेन, रुद्राभिषेक तुम्ही पूर्ण वर्षभर त्याचं फळ मिळत राहतं. म्हणजे ज्यांचा खरंच खूप राहू बिघडलेला आहे ना, त्यांनी तर 200% रुद्राभिषेक करावाच. ओके. म्हणजे मॅन्डेटरीच आहे, करावाच. मग लघुरुद्र करा, अतिरुद्र करा किंवा नुसता रुद्र करा, मंदिरात करा, घरात करा, काही नाही तर अगदी युट्यूब लावून स्वतः करा. बरोबर. यु नो, तो कुठल्याही पद्धतीने हा केला ना त्याचा खूप फायदा होतो. हो हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे आता महादेवांना आपण एक गोष्ट आहे की ज्यांना हेल्थ इश्यूज येतात, ओके, ज्यांना काहीच नाही माहित, आमची पत्रिका नाही माहित, आम्हाला कुठली मंत्र नाही करायचे, काहीच करायचं नाही, मंदिरात नाही जायचं, ज्यांना अजिबात अतिशय आळशी लोक आहेत पण प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यातनं बाहेर पडायचंय, अशा लोकांनी शंकराचा अभिषेक स्वतःच्या घरामध्ये पंचामृताने करावा. तुम्हाला मार्ग दिसायला सुरुवात होईल. इतकं महत्व आहे मॅम हो अभिषेकाचं. पंचामृताने फक्त तुम्ही अभिषेक करायला सुरुवात करा. आता तर रेमेडीज तर इतक्या रेमेडीज आहेत चेतन, की आपण रेमेडीज सांगताना म्हणजे आपला वेळ संपेल पण आपल्याला रेमेडीज संपणार नाहीत, इतक्या रेमेडीज आहेत. पण हे जे करायची इच्छा जी आहे ना ती झाली पाहिजे. लोक काय करतात की रेमेडीज ऐकून घेतात, एक दिवस करतील आणि मग त्याला फॉलो नाही करत. त्यामुळे काय होतं की ते त्यांना तितकं लागू नाही पडत किंवा ते त्याचा इतका इम्पॅक्ट नाही होत. जर त्यांनी ते मनाने केलं, एकदम मन लावून ती रेमेडी करताय तर त्याचा डेफिनेटली त्यांना फायदा होणार आहे. सी कसे आहे, कुठलीही गोष्ट ही कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्याने करणं, सातत्य इज इम्पॉर्टंट. ओके, हे फार महत्वाचं आहे. बरोबर. ओके, फार सिम्पल आहे ना. आज जर मी हे उदाहरण नेहमी देते की सूर्याने जर आपल्याला सातत्य, कन्सिस्टन्सी कुणाकडनं शिकायची तर सूर्याकडनं शिकायची. एक दिवस सूर्य म्हटला की बाबा रे मला आता कंटाळा आलाय बरं का, आज मी काय उगवणार नाहीये, काय होईल? अंधारच राहील, हाहाकार होईल सगळीकडे. बरं ठीक आहे, चला सूर्य उगवला. एक दिवस सूर्य म्हणला नाही आज मला बोर होतंय, मी आज चंद्राला काही प्रकाश देणार नाही, काय होईल?
भरती ओटीमुळे जे आपलं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि चंद्र ह्यांचा इतका जवळचा संबंध आहे की प्रकृती, ओके, इफ यू नो की चंद्राच्या कलेप्रमाणे प्रजनन जे आहे समुद्रातलं, ओके, आणि समुद्रातलं जे जैविक शास्त्र आहे ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे, चंद्र आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चालू राहतं. बरोबर. मग जर एक दिवस चंद्राला ते नाही मिळालं तर आपल्या पृथ्वीचा समतोल बिघडणार आहे. मग जर त्या परमेश्वर, ज्यांना आपण म्हणतो मी तेच म्हणते, दिसत्या देवा नमस्तुते, म्हणजे काय, सूर्य आपल्याला दिसणारा देव आहे, राईट. सो मग जर आपला जो देव, ज्याला आपण दैवत्व दिलंय, तो जर कन्सिस्टन्सी इतकी हे करतोय, फॉलो करतोय, तर आपण काय करतोय? आपण कधीच कन्सिस्टंट नसतो, ना विचारांमध्ये, ना बोलण्यामध्ये, ना कुठल्या गोष्टींमध्ये. पण हीच कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन जर आपल्या रुटीन मध्ये आपण आणला, मॅजिक कसं नाही होणार? काय होतं ना मॅम, की जेव्हाही आपण समाजात वावरत असतो तर काय बोलतात ना स्त्रिया, की मला महादेवासारखाच पती पाहिजे. असं काय होतं महादेवांमध्ये की त्यांना महादेवासारखाच पती पाहिजे? जेव्हा माता सती, ओके, जेव्हा त्या होमकुंडात गेली होती का, तर स्वतःच्या नवऱ्याचा अपमान तिला सहन झाला नाही, तेव्हा महादेवांनी, ओके, त्या सतीला उचलून पूर्ण ब्रह्मांड जाळून टाकायला निघाले होते. जो पती आपल्या स्त्रीसाठी तिच्या पाठीमागे कायम उभा राहतो, असाच वर किंवा असाच नवरा प्रत्येकीला पाहिजे असतो. मग आपण नवरा हा शंकरासारखा का नसावा? नवरा हा शंकरासारखाच असावा, नवरा हा महादेवासारखाच असावा. कारण त्या महादेवांनी नुसती त्या सतीला, त्या सतीचे शेवटी प्रभू श्री हरींना, शंकराला त्या ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी, त्या डिप्रेशन मधनं म्हणूया किंवा त्या दुःखातनं, वियोगातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला सुदर्शनाने सतीचे एवढे तुकडे केले आणि आपल्याला आज जे हे दिसतायत, आपली शक्तिपीठं दिसतात, ती केली होती. मग त्या वियोगातनं बाहेर यायला जे महादेव त्या तपश्चर्यात गेले, त्याच्यात ना परत त्यांना गृहस्थ आश्रमामध्ये आणायला परत प्रतिरूप पार्वतीला बनून 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागली होती. म्हणजे इथे सुद्धा महादेवांनी स्वतः त्यांच्या होणाऱ्या पत्नीची प्रतिरूप, तिची सुद्धा एवढी मोठी परीक्षा घेतली होती. म्हणून प्रत्येक स्त्रीला नवरा हा शंकरासारखाच हवा असतो, जो कायम तिच्या बरोबर उभा राहील, जो कुठल्याही संकटाच्या समोर उभा राहील, मागे नाही. मॅम, श्रावणामध्ये महादेवाची सुचिर्भित पूजा कशी करावी? पहिली गोष्ट म्हणजे सुचिरभूतपणे पूजा करणं म्हणजे सात्विकपणे पूजा करणं. ओके. जर तुम्ही सिरियसली या महिन्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही सकाळी प्रयत्न करा की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा. ओके. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर तुम्ही आंघोळ करा, तुमच्या घरातल्या देवतांची पूजा करा. तुमच्या घरातल्या देवतेमध्ये जर शंकराची पिंड असेल तर ती पिंड तुम्ही तामनामध्ये घ्या. ओके. त्या तामनामध्ये पिंड ठेवल्यानंतर प्रयत्न करा, पिंड ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, काय एका पळीमध्ये एका वाटीमध्ये पाणी, एकामध्ये दूध, एकामध्ये दही, एकामध्ये थोडंसं मध, ओके, एकामध्ये साखर, ओके, असं घेऊन, आणि तुमच्या घरामध्ये जर कुठली धान्य असतील, गहू असतील, तांदूळ असतील, तीळ असतील, काळे पांढरे मूग असतील, ओके, हे सगळे जितके जिन्नस असतील सगळेच असले पाहिजेत अशातले नाही, यातले कुठलेही 2 असतील, 3 असतील, 5 असतील, ओके, ते घ्या. ओके. त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत, ओके, पळीभर पाणी किंवा चमच्यानी पाणी तुम्ही त्या शंकराच्या पिंडीवर वाहत राहा. ओके, वाहत राहा. सगळ्यात शेवटी तुम्ही शंकराची पिंड उचलायची आहे, स्वच्छ करायची आहे, ती जागेवर ठेवायची आहे, त्याच्यावर बेलपत्र, त्याला धूप, दीप, ओके, शक्यतो तुपाचा दिवा तो दाखवायचा आहे आणि अगरबत्ती लावायची. इतक्या सिंपल साध्या प्रकारे तुम्ही घरामध्ये श्रावणी सोमवाराची पूजा करू शकता. आजकाल जर आपण लोक बघितले मॅम आजूबाजूला आपल्या, तर थोडंसं असं होतंय की त्यांना पूजापाठ नाही आवडत किंवा त्यांना असं वाटतं की मी मंदिरात जाणार नाही. तुम्ही बोलला असं, बट अशांना तुम्ही काय सांगाल की त्यांना जर समजा पूजा
केलीच पाहिजे, जेनझीज आहे किंवा हे, तर त्यांना तुमचं सजेशन काय असेल की त्यांनी काय करावं की त्यांनाही पुण्य लागेल? पहिली गोष्ट म्हणजे जे आपण ट्रेडिशनल गोष्टींबद्दल बोललो की पूजा कशी करावी आणि काय पद्धतीने पूजा झाली पाहिजे, त्याचे बेनिफिट काय. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला तेवढा वेळ नाहीये किंवा आम्हाला तसं समजत नाही, काही चुकून काही चुकलं तर, ही जी भीती असते लोकांच्या मध्ये. तर अशा वेळी फार सोपं आहे. मेन म्हणजे तुम्ही चालता बोलता उठता बसता ओम नमः शिवायचा जप तर करू शकता. बरोबर आहे. ओके, जप करू शकत नाही तुम्ही ऐकू शकता. हम्म. ओके, तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता, कारण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही धारण केलेलं रुद्राक्ष तुम्हाला फार मोठ्या प्रकारचं प्रोटेक्शन घेऊन येतं. ओके. मग प्रोटेक्शन कशापासून असतं तर अनामिक भीती असेल, जॉब जाण्याची भीती असेल, आपला आवडता व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जाईल त्याची भीती असेल, पैशाची भीती असेल, आणखीन कुठल्याही पद्धतीची भीती असेल, रुद्राक्ष घातल्याचे खूप फायदे होतात श्रावणामध्ये. बरोबर आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने रुद्राक्ष घालू शकता, चॅन्टिंग करू शकता. आणि जसं सी व्हॉट इज डिवोशन, टू डिवोट युअर सेल्फ टू युअर गॉड. ओके, तुम्ही स्वतःला समर्पण, जे आपण नेहमी म्हणतो कम्प्लीट सरेंडर, पूर्ण समर्पण. कारण आपल्या महादेवाला काहीही लागत नाही. बरोबर. इतके भोळे आहेत ते की तुम्ही नुसतं एक बेलाचं पान वाहून आणि नुसतं थंड पाणी वाहून सुद्धा तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे डिवोशन, ओके, ही संकल्पना, ह्याच्यासाठी वेगळे एफर्ट घेतलेच पाहिजेत का तर नाही, पण घेतले तर तुम्ही लवकर त्याचे रेमेडीज मिळतात की रिझल्ट मिळतात. पण नाहीच असेल कुणाला, मनशांती पाहिजे असेल कुणाला, कारण मला असे बरेचसे लोक म्हणतात मॅम वो सब ठीक आहे, मंदिरात जायला आम्हाला सांगू नका, आम्ही ते चालता बोलता येता आता, काही लोकांना सवय असते येता जाता नमस्कार करतो, पण नमस्कार करण्याच्या ऐवजी येता आता तुमच्या तोंडात देवाचं नाव असू द्या की. बरोबर आहे. त्याला कम्प्लीट डिवोशन आपण म्हणू शकतो. की किती सोपं आहे, आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं अवडंबर नाही करायचंय, फार मोठ्या पूजा हे करायचं नाहीये. आता पूजेचा विषय निघाला आहे तर ज्यांना पितृदोष आहे पत्रिकेमध्ये, किंवा ज्यांचा कालसर्प आहे, किंवा आणखीन कुठल्या प्रकारचे केंद्रुम दोष लागलेला आहे, अशा लोकांनी तर या महिन्यामध्ये आवर्जून पूजा कराव्यात, करून घ्यायच्या. पितृदोषाची पूजा लोक म्हणतात, आणि एकदा नाशिकला गेलो तो केली, अरे हो केली, पण ते कॉन्स्टंट जर्नी आहे, ती करत राहायला पाहिजे. दरवेळी नाशिकला जाऊ नका तुम्ही. ओके, पण आपल्या पद्धतीने संकल्प घेऊन घरी पितरांसाठी जे काही करता येतं तेही करा. श्रावण महिन्यामध्ये तेही तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपला जेव्हा पितृ पंधरवडा येतो तेव्हा तर आपल्याला 15 दिवस पूजा करायची असते, पण त्याची सुरुवात आतापासून करा. तर हेही करता येतं. वेगवेगळी रत्न जी लोक धारण करतात, की जे विचार करतात वर्षभर की अरे आपण करू करू करू, पण नाही, काही ना काही कारणाने राहून जाते, अशा लोकांनी रत्न धारण करण्यासाठी उत्तम महिना मानला जातो श्रावण महिना. बरोबर. आता वक्री शनी जो होतोय 27 जुलैला, आणि सगळे लोक जे घाबरून बसलेत, अजिबात घाबरायची गरज नाहीये. कर्म चांगले ठेवा, चांगलंच होईल का? ते तर आहेच. कर्म चांगले ठेवा, कर्माबरोबर धर्माची साथ जेव्हा तुम्ही देता तेव्हा शनी महाराज प्रसन्न असतात. ओके, होणारा त्रास तो होणारच आहे, पण परमेश्वराला म्हणायचा हात घट्ट पकडून राहा, जसं आपण मागे म्हणलं होतं हनुमानजींना, हे हात सोडू नका, काही असू द्या, आमचे कर्म आहेत, आमचे भोग आहेत, भोगायचंच आहे. त्यामुळे हे जे सगळे लोक वक्री शनी दरवर्षी होतो, याच पिरियड मध्ये होतो, त्यामुळे प्रत्येक वर्षी होतो. हो, त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये, अजिबात घाबरण्यासारखं नाहीये. आता काही लोक म्हणतील नाही गुरुही अस्त झालाय आणि शनी वक्री झालाय, म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ नाहीये आणि कर्मवाला तर हातात हंटर घेऊन उभा आहे. हो, मग मान खाली घाला आणि म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती तुम्ही दिली. येणारा श्रावण महिना प्रत्येकासाठी काहीतरी चांगलंच घेऊन येईल असं आपण एक्सपेक्ट करू. आणि ज्याही लोकांना वाटतंय की त्यांच्या कुंडलीनुसार, त्यांच्या जन्मतारखेनुसार किंवा राशीनुसार ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने जर त्यांना काही कन्सल्ट करायचंय मॅम सोबत, तर ते मॅमला कॉल करू शकतात. नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचा नंबर आपण ऍड केलेला आहे, इंस्टाग्राम अकाउंट मॅमचा आपण ऍड केलेलं आहे. मॅम, तुम्ही काही सांगाल अजून जाता जाता आपल्या प्रेक्षकांना की श्रावणात त्यांनी काय करावं? माझं आपल्या प्रेक्षकांना हेच म्हणणं आहे, एक तर आपले लॉयल प्रेक्षक आहेत सगळे, ओके, कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीची साधना ही जरूर करा. बरोबर. ओके,
त्याचा फायदा मला आत्ता मिळणार आहे, नंतर मिळणार आहे, ही भावना मनात न ठेवता करा. स्वतःच्या शांतीसाठी, पीस ऑफ माइंडसाठी साधना करा. कारण जर तुम्हाला शांती मिळणार असेल तर आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी ही आपल्यामध्ये आहे. शिवतत्व आपल्यामध्ये आहे बरोबर. आणि ते शिवतत्वाबरोबर जोडण्यासाठी हा श्रावण महिना आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या प्रेक्षकांनी घ्यावा अशी माझी इच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.